नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठा अपडेट आलेला आहे आणि या अपडेटनुसार आता लाडकी बहीण योजनेमध्ये मोठा बदलसुद्धा घडलेला आहे। आता महिलांना 4500 रुपये मिळणार। पूर्वी 3000 रुपये मिळणार होते, आता 4500 रुपये मिळणार। आता 4500 रुपये कसे मिळणार, काय करावं लागेल याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सविस्तरपणे सुरुवात करूया। तर मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात आलेला सर्वात मोठा अपडेट असा आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी पुन्हा मोठी घोषणा केली आहे। मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे की ज्या महिलांचे फॉर्म 31 ऑगस्टपर्यंत मंजूर झाले नाही तर त्यांना काळजी करण्याची कोणत्याही प्रकारची आवश्यकता नाही। तसेच ज्या महिलांना 31 ऑगस्टपर्यंत फॉर्म भरता आला नाही तर त्यांना काही काळजी करण्याची गरज नाही, कारण या महिलांना सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज मंजूर झाल्यास किंवा नवीन अर्ज केले तरीसुद्धा त्यांना जुलै महिन्याचे 1500 रुपये, ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये आणि सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये असे 3 महिन्याचे 4500 रुपये मिळणार आहेत। आणि हे सर्व पैसे महिलांच्या बँक खात्यामध्ये महाडीबीटीच्या माध्यमातून येणार आहेत। अशा पद्धतीने सर्वात महत्त्वाची पहिली अपडेट या ठिकाणी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आलेली आहे। आता आपण दुसरा अपडेट नेमका काय आहे हे सविस्तरपणे जाणून घेऊया। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी फसवेगिरीसाठी बनवलेली आहे किंवा इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून या योजना राबवल्या जातात आणि यानंतर महाराष्ट्रावर खूप मोठं आर्थिक कर्ज किंवा आर्थिक आव्हान भोगावं लागणार आहे, सहन करावं लागणार आहे। अशा संदर्भात विरोधकांनी कोर्टामध्ये धाव घेतली होती। तर यामध्ये कोर्टाने असा निर्णय दिलेला आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला दिलेले आव्हान माननीय उच्च न्यायालयाने फेटाळले आहे। शिव शाहू फुले आंबेडकरांच्या समाजवादी विचारांवर आधारित कल्याणकारी राज्याची संकल्पना राबवण्यासाठी राज्यातील माता भगिनींना सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कार्यान्वित करण्यात आली आहे। केवळ विरोध म्हणून या योजनेला देण्यात आलेले आव्हान माननीय उच्च न्यायालयाने फेटाळले। या योजनेची विश्वासार्हता अधिकच वाढलेली आहे। या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल माननीय उच्च न्यायालयाचे मनापासून आभार व महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींचे हार्दिक अभिनंदन। या संदर्भात अधिकृत घोषणा किंवा अधिकृत मेसेज आदिती तटकरे जे राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आहेत त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे। आणि मित्रांनो, या दोन अपडेटमुळे महिलांना एक वेगळा आधार निर्माण झालेला आहे। सर्व्हर डाऊन किंवा ॲप चालत नाही किंवा वेबसाईट चालत नाही, या सर्व गोष्टींमुळे महिला त्रस्त झाल्या होत्या। मित्रांनो, ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आणि उपयुक्त असल्या कारणाने सदर व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।